sarpanchas, ward members, press media, proud parents and the young budding the next generation who is going to be taking football forward in Parra, Bardes and Goa and India. कशी बघता म्हाका की पार्रा फुटबॉल ग्राउंड रेडी जावन तेचेर आमचे भुरगे पार्रा वेल्ला कणकाचे भुरगीं आयज खेळटा. हो ग्राउंड करपाक खूब वर्सां लागली आनी विथ द डेडिकेशन एंड हार्ड वर्क ऑफ PVC मेंबर्स ऑफ फ्रँकी व्हेकल्स आनी खूब जाणां हितून क्लाउड पाचेको आहा, इवन बेनेडिक्ट डिसोजा जो एक टायमा वयलो हिंगा प्रेसिडेंटूय आसलो या कोमनिदाद आनी प्रेसिडेंटूय हिंगा आसलो क्लबान, तेजेय कॉन्ट्रिब्युशन आहा. वी हॅव टेकन एवरीबडी इन कॉन्फिडन्स वेन वी आर डुईंग अप दीस प्लेस. थिंगा रुलींग ऑपोजिशन पंचायतीन रुलींग ऑपोजिशन अहें ना. आदी हिंगा पंचायतीन पयशे मोडलेले तो फुडलो जो रिटेनिंग वॉल आसूं कंपाउंड वॉल आसूं ते तेणी घातलेले, बट रियल वर्क ऑफ द ग्राउंड वॉज पेंडींग आनी हेका आमकां नियरली मोर देन 1 crore लागलो. कित्याक हेका ड्रेनेज फॅसिलिटी आहा. हेका इन द मिडल ऑफ द एंटायर ग्राउंड एंड एट द साइड्स वी हॅव प्रॉपर ड्रेनेज फॅसिलिटीज, स्प्रिंकलर्स. तेका नियरली हाफ अ मिटराची रेंव घातलेली आहा, नियरली 650-700 ट्रिप्स ऑफ व्हाईट सँड अँड इट इज लेड ऑन अ सँड बेड. आनी हेका जे आतां उरलेले फॅसिलिटी उरल्या जे हिंगासर सिटींग स्टँड अरावंड 500 पीपल कॅपॅसिटी येवपाचे आहा ते आमी आतां फुडल्या वर्सा 2022 आमी स्टार्ट करतले. तेका ते सायडीन आनेक स्टँड येवपाचे आहा. हिंगासर जी रिटेनिंग वॉल हिंगासर आमी बांदल्या आख्खी टू प्रोटेक्ट आवर ग्राउंड आनी फाटली रिटेनिंग वॉल इट कॉस्टेड अस नियरली 52 lakhs. तेजे भायर हो चेंजिंग रूम एक 25 lakhsचो आमी चेंजिंग रूम, शावर्स, टॉयलेट्स ही फॅसिलिटी दिल्ली आहा. ह्या दिसांनी लॉकर रूम्सूय फॅसिलिटी येतली. हिंगा आमच्या लॉकरा भितर येतली, प्लेयरांक ती लॉकरां मेवतली टू पुट देयर other clothes and whatever they want, keep their watch or whatever they mobile, everything inside, lock it up when they are using the ground. All these facilities were very much required, I think 15-20 years before. It took some time for various reasons, but today we are ready with this ground. It's not only this ground, we are committed towards cricket also. We have identified place for cricket in Lobowado. We have marked it on the ODP of Parra village. And we are negotiating with the owners of these fields to buy it off from them, and we will definitely give the names of their parents, great grandparents who are the co-owners of this field. Some belong to Komnidad, some belong to private people. आमी ते इकते घेवपाचे आहा आनी थिंगासर उरलेल्यो फॅसिलिटी बाप प्रशांत आरामोलकर आहा हिंगा, तेजो भाव प्रदीप आरामोलकरा कडेन उलोवप चलता की आमकां बरो क्लब हावस पार्रा घालपाक जागो तेणें दिवचो म्हणून. तेजी लँड आहा थिंगा टचिंग 5000 square meter. जो जर आमकां थिंगा 5000 square meter मेवले जाल्यार ऑल द फॅसिलिटीज फॉर स्पोर्ट्स कॅन कम अंडर वन रूफ. इट्स नॉट ओनली फुटबॉल विच इज द स्टेट गेम, इट इज ऑल्सो अदर games which we want to do it in Parra, so that other villages, Vella, Kanka, Giri, surrounding villages can also benefit. Basketball ha, volleyball ha, badminton indoor हॉल आसपाक जाय आमचे कडेन. आयज आमी बाब शिवराम पार्सेकराच्या आंगणान थिंगा बॅडमिंटन हे खेळता भुरगे प्रॅक्टीस करता. प्रत्येक वाड्यांनी एक असलो ग्राउंड जावपाक जाय. कोणें आपल्या प्रॉपर्टीन तो आमकां जागो दिवचो, वी वील डू द ग्राउंड. इट डजंट बिलॉंग टू अस, इट वील बी ऑफ देम ओनली, बट अ पॅशन अँड लव फॉर दीस स्पोर्ट्स कॅन बिल्ड मोर बॅडमिंटन कोर्ट्स इन अँड अराउंड पार्रा, वेल्ला काणका. असो ग्राउंड आनीक वेल्ला काणका जाय आमकां. There is lot of land of the Komnidad, but Komnidad has to give us that opportunity to do a ground like this. More grounds are required because we have so many youth, so many boys and girls. They want to play on the ground. They want different games.
कोण म्हणटा आपल्याक बॅडमिंटन जाय, कोण म्हणटा आपल्याक टेबल टेनिस जाय, कोण म्हणटा आय वॉन्ट टू प्ले व्हॉलीबॉल. वी हॅव टू गिव्ह देम दीस फॅसिलिटी. वी हॅव टू गिव्ह देम स्विमींग पूल, लॅप पूल, डायव्हिंग पूल, एव्हरीथिंग. बट ऑल दीस थिंग रिक्वायर्स लँड. लँड इज स्कॅर्स. आयज जो तर आमी लँड हे घेयना, प्रोटेक्ट करिना. बाप फ्रँकी म्हाका दिसता काणका कोमनिदादीन आहा, काणका का विर्ला, आय डोंट नो, काणका. But somebody has to talk to them. If they don't give this land today, फुडें आमकां ही लँड दिवपाक मेळची ना. कोण ना कोण तेजेर कब्जा करून बसतले. कोण ना कोण म्हणटले आमी इतली वर्सां जाली थिंगा काजू काडटाले, कोण म्हणटले आमी आनी कितें काडटाले, कोण म्हणटले आमी सोरो काडटाले, आमी दिना. म्हाका दिसता आयज जर तर आमी जनरेशन नेक्स्टाक ही लँड प्रोटेक्ट करिना, वी वील नॉट बी एबल टू डू दिस टायप ऑफ फॅसिलिटीज in entire Goa. I'm talking about Goa because we are lacking on major ground for football, cricket and indoor stadiums, indoor club houses. And हे जर तर आमी करून दिले जाल्यार the youth will be more actively involved in sports. आयज youth कितें करता? 15 वर्साचो भुरगो, they want to go on the bike because there is no other facility. And we are blaming the government, we are blaming somebody else. I think we need to blame ourselves. As Panchayat, as a MLA and as a Komunidad and as responsible citizens, we have to see and identify such lands and build these facilities. Arpora Nagwa, 2 ground आमच्याकडे अजूनही एकूय रेडी जायना. Multiple complications. थोडे complications of the Panchayat, थोडे complications of the other owner of the land, some complications of the tenant. आम्ही काम सुरुवात करूंक सोदता, थिंगासर कोण तरी येता म्हणटा नाका आमकां आमचे पयली फॅमिली भितर सेटलमेंट जाय केल्ले. खूब कॉम्प्लिकेशन्स आहा. बट फायनली वी वील ऑल हॅव टू सीट टुगेदर अँड रिझॉल्व दीज इश्यूज अँड स्टार्ट द वर्क फॉर द ग्राउंड, फॉर द youth and for the generation next. ना जाल्यार all these places will be occupied. All these places, shops will come. All these places will be occupied by some other people only and we won't be able to do anything. Let us all work together to give good sports facility for the youth of not only our constituency, for the youth of Goa, and we are committed for this. Definitely the dreams of the youth to be good sports person in the future will be achieved, and we are there to back them, we are there to guide them, we are there to build good facilities like this for them. Thank you once again for giving me this opportunity. Such grounds are built elsewhere. We have already started our work in Gude in Shiolim. We will be in process to talk to the parish priests of Shiolim Church. Tinga boro ground ha, St. Anthony. Father John Vartola tinga ulopak. It will be of the church only, but yes, the youth have to play on it. The youth have to play in whatever the rules and regulations of the Fabrika over there will be there. तेजे हितून rules and regulations and ते भुरग्यांनी खेळपाचे. पूण ग्राउंड जावो. सेम वे अंजुना जिमखाना ग्राउंड, सेम वे वागातोर अनेक बरो व्हडलो ग्राउंड आहा. हे सगळे ग्राउंड रेडी करपाक जाय. वॉटर आमी हिंगासर उदक जे जाय आमकां हिंगासर बोरवेल मारलेली आहा, व्हडलो साम बांदलेलो आहा बाब फ्रँकीन. म्हाका दिसता हे सगळे फॅसिलिटी सगळे जाण वांगडा रावत जाल्यारूच जाता. देर कॅनॉट बी डिफरन्सीस ऑफ ओपिनियन एज फार एज स्पोर्ट्स इज कन्सर्न. देर कॅनॉट बी पॉलिटिक्स इन्वॉल्ड एज फार एज स्पोर्ट्स इज. यू हॅव टू डू इट सेल्फलेसली. यू शूड नॉट थिंक दॅट तो इन्वॉल्ड जाल्यार आपल्याक क्रेडीट उणें मेळटलें ना. आमी सगळे वांगडा रावपाक जाय. हिंगासर जे PVCचे आहा, फाब्रिकाचे मेंबर्स आहा, सगळे वांगडा रावन अशी स्पोर्ट्स फॅसिलिटी करपाक जाय. आयज कालांगुटा कडेन बरो ग्राउंड आहा पंचायती कडेन, पण मेंटेनन्स जायना. कांदोली मेंटेनन्स करता, कालांगूट मेंटेनन्स करिना. दूख लागता म्हाका. पंचायत आमची आहा, सगळे बरे यूथ आहा थिंगा, पूण मेंटेन जायना. भुरगे हिंगा आयज खंय ग्राउंडार येयल्यार थिंगा हाडिनात कोण. कोणे तरी फुडें फुडाकार घेवपाक जाय. आनी फुडाकार ज्या दिसा कोण तरी घेतलो तेन्नाच ही स्पोर्ट्स फॅसिलिटी आमच्या गोंयान वाडटली. सगळे कडेन बरे ग्राउंड आहा पूण मेंटेनन्स ना. बेश्टो शेकाराचो ग्राउंड, रेयेचो ग्राउंड कोण मेंटेन करूंक सोदिना. हिंगासर आमी 2 भुरगे दवरले, तांकां रूम बांदून दिल्लो आहा. फॉरेनीज हांव तेंचो उपकारी. कित्याक विदाउट देम दीस ग्राउंड कॅनॉट बी ग्रीन, विदाउट देम दीस ग्राउंड कॅनॉट बी मेंटेन. कित्याक स्प्रिंकलर केन्ना प्रॉब्लम करता तो डायरेक्ट ओपन करता, प्लंबराक हाडटा, फिट करता, केन्ना तोच प्लंबर जाता. अशें आमकां दिसता गोंयभर आमी करीत जाल्यार आमकां ह्यो फॅसिलिटी भुरग्यांक दिवंक मेळटल्यो. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन.